नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। हा आठवडा खूप बिझी होतो, त्यामुळे कॅमेरा हातात घ्यायला वेळच नाही मिळाला। पण आता मी एका मित्राकडे चाललो आहे, तर त्याने FRM एक्झाम क्लिअर केली आहे। तर वन ऑफ द प्री रिक्विजिट टू गेट द सर्टिफिकेट इज यू शुड हॅव FRM एक्सपिरियन्स लेटर। तर तो बोलला ये जरा हेल्प कर मला बनवायला लेटर। तर जाऊन बघतो। FRMचा मला ABCD पण नाही माहीत आहे, तर बघतो काय करू बनवतो आम्ही दोघं मिळून। वातावरण खूप मस्त आहे, तर विचार केला तुम्हाला दाखवतो। सूर्य बघा काय सुंदर त्या बिल्डिंगवर आला आहे। आणि जनरली हे इकडे छोटे मोठे फंक्शन्स असतील, जशी आपली मुंबईमध्ये मालवणी जत्रा असते त्या टाईप्स हे लोक इथे फंक्शन करतात। तिकडे बघा बसायला पण अरेंजमेंट आहे, जर तुम्ही नीट बघितली तर सिटिंग अरेंजमेंट आहे। पोचलो आता, स्टेशनवर आहे। थोड्या वेळात पोचीन, करतो ह्याचं एक्सपिरियन्स लेटर। बघू काय जमतंय आम्हा दोघांना करायला। 2000 years later. फायनली काही बनवलं आहे लेटर, आणि त्यांच्याकडे 2 डोसे पण खाल्ले आणि भक्तीसाठी डोसे घेऊन चाललोय। हे काय माहीत नाही काय झालंय। ट्रेन तर आली आहे पण कोणाला चढून नाही दिलं। पहिल्यांदा बघितली रिकामी ट्रेन। बघा ट्रेन आली आहे पण काहीतरी इश्यू आहे वाटतं ट्रेनमध्ये। मला आता काहीतरी गडबड झाली आहे, पोलीस वगैरे दिसत आहेत, त्यामुळे ट्रेन थांबली आहे। पण गर्दी झाली आहे स्टेशनवर। इकडे एवढी लोक म्हणजे गर्दी। दादर स्टेशन झालं आहे, दादर स्टेशन माहीत नाही का? बाई काहीतरी फ्रेंचमध्ये बोलते, देवाला माहिती काय बोलते। धावत धावत आलो, पटकन बस मिळाली। बस म्हणून तर आधी दाखवतो तुम्हाला। इथूनच आपण गेलो। लाईटिंग वगैरे मला माहिती नाही किती क्लिअरली दिसत असेल। आज संडे आहे, तर लॉन्ड्री पण लावायची असते संडेला। त्याचा लॉन्ड्री रूममध्ये आलो आहे। इकडे अशी घरी लॉन्ड्री नसते, आम्ही रेंटवर राहतो, तर प्रत्येक बिल्डिंगची खाली एक कॉमन लॉन्ड्री असते। तर ती लॉन्ड्री तुम्हाला दाखवतो। सो बेसिकली अशी लॉन्ड्री रूम असते। तुम्ही राईट साईडला जे बघतायत ते ड्रायर आहेत, आणि हे लेफ्ट साईडला आहेत त्या लॉन्ड्री आहेत, आणि इथे चार्ज आहे लॉन्ड्रीचं। तुमच्या वेटप्रमाणे तुमचे चार्जेस लागतात। जनरली 2.25 चार्जेस येतात इथे। आणि ह्या साईडला हे जे ड्रायर आहेत, इथे फक्त हीट होतात कपडे, आणि हीट होऊन येतात। आम्ही जनरली हीटला लावत नाही, कारण की आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की एकदा आम्ही हीटला लावले आणि आमचे कपडे छोटे झाले, माहीत नाही का। तर आता आहेत 2 तरी रिकामी, तर भक्तीला फोन करून सांगतो, म्हणजे मग लॉन्ड्री लावू आज संडे। A few moments later. वा काय एंट्री आहे यार लॉन्ड्रीचे कपडे धुवायसाठी। सो अशी लॉन्ड्री रूम आहे। आधी भक्ती साफ करते त्याला टिश्यू पेपरने, कारण की कॉमन आहे ना। तर मग पूर्ण टॉर्च वगैरे मारून पूर्ण ती बघते काय आहे की नाही, आणि सगळं साफ करते। मग आमचे कपडे टाकतो आम्ही। क्लीन, एकदम क्लीन। आणि आमचे कपडे चालले लॉन्ड्रीसाठी। टाटा बाय बाय।
स्वाईप केलंस का? आता तुम्ही बघितलं आम्ही 2 मशीन आहेत, मशीन 13 आणि मशीन 14. या 2 मशीनमध्ये आम्ही आमचे कपडे भरले आहेत आणि ह्यांचं एक ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनने पेमेंट करायचं. सो याचं सिलेक्ट पेरेंट ॲप्लिकेशन आहे, 13 नंबरला केलं, स्लाईड टू पे. ओके, पेमेंट झालं आहे आणि आता बघ इथे तुम्हाला त्यांनी सांगितलं सिलेक्ट सायकल. सो आम्ही करतो नॉर्मल, टेम्परेचर इज कूल अँड देन स्टार्ट. आणि 34 मिनिटांनी आता यायचं. सेम आता इकडे करूया. ही आहे नंबर 14. सो स्लाइड टू पे. आता इकडे चेंज होईल, सिलेक्ट सायकल, नॉर्मल, टेम्परेचर कूल, स्टार्ट. 34 मिनिटं. भेटूया 34 मिनिटांनी पुन्हा एकदा. Meanwhile. पनीर खाण्यात इतका मग्न झालो की व्लॉगची एंडिंगच करायची राहून गेली. पण आता व्हॉइस ओव्हरने करतो. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू. बाय.